का केला श्री पांडुरंगांनी स्त्री वेश धारण आणि संत जनाबाई काय करत होत्या? नमस्कार यूट्यूब मंडळी. तर हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे, तेव्हाच आपल्याला कळणार आहे. आणि ह्या ताई खूप छान आपल्याला त्यांच्या कीर्तनातून सांगणार आहे. आपल्याला काही समस्या असल्यामुळे जरा माझा व्हिडिओ ब्लर दिसत आहे, तर त्यासाठी तुमची माफी विचारत होते. हे आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं आणि यूट्यूबने हाईपचं बटन दिलेलं आहे ते पण टच करा. आपल्याला आध्यात्मिक ज्ञान किती आहे याबद्दल हे दादा सर्व महिलांना प्रश्न विचारत होते आणि खूप छान छान सगळ्यांनी उत्तरे दिली. स्वामी समर्थ महाराज आणि त्यांचं स्थान अक्कलकोट. गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे, वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भव. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. लीला सबसे न्यारी न्यारी, हरि हरि तेरी लीला सबसे न्यारी न्यारी, हरि हरि श्रीमन्नारायण नारायण हरि हरि, श्रीमन्नारायण नारायण हरि हरि, श्रीमन्नारायण नारायण हरि हरि. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर आता जनाबाईंनी काय म्हटलं बघा, ये ग विठाबाई विठाबाई. आता बघा, परमेश्वराचं आपल्या शब्दाकडे लक्ष असतं. विठ्ठल ये म्हटलं की तो तसाच यायचा, मुकुट घालून यायचा, दागदागिना उपरण घालून तो तसा यायचा. पण आता काय झालं, जनाबाई म्हणाली विठाई. अहो गेले पटकन रुक्माईच्या दालनामध्ये, अहो सुंदर नऊवारी साडी नेसली की, हातात बांगड्या घातल्या, कुंकू लावलं मोठं, गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं आणि आंबाडा घालून डोक्यावर पदर घेऊन ये ग विठाबाई दालनातनं बाहेर पडली. आणि दालनात बाहेर पडल्यावर रुक्माबाई म्हणते, अगं बाई हे कोण? हसण्यावर ते कळलं, आपल्या नवऱ्याला लगेच ओळखलं. आणि हे काय आज काय नवीनच सॉंग? तुम्ही तर काय बाई कसं करतात ना, मला काय कळतच नाही तुमचं. आता हे बाईचं सॉंग कसं काय? माहिती सून मला म्हणाली, अहो काकू तुम्ही मी थोडं कीर्तन शिकते. म्हणजे तुम्ही कीर्तन वगैरे शिकतात ना, ते जात्यावर कसं बसायचं असतं? अगो बाया, अगो घोड्यावर वगैरे बसायचं नसतं, बसायचं जात्यावर. जात कसं असतं हे आता आपल्या लहान मुलांना म्हणजे दाखवायलाच लागणार आहे आपल्याला. आपण तरी थोडंसं आपल्याला काहीतरी ज्ञान आहे. जात किंवा उखळ मुसळ हे शब्द किंवा हे आपण तर बघितलेलं, आम्ही तर वापरलेलं. विठ्ठला, अरे हा कसला वेश रे बाबा, किती सुंदर दिसतोय रे तू, खूप सुंदर दिसतोयस. चल लवकर, मला पुन्हा जायचंय. तेव्हा पहाटे ब्राह्ममुहूर्तावर ते दळण दळायला लागायचं 3:30-4च्या सुमारास. कारण विठ्ठलाला 5 वाजता पुन्हा ड्युटीवर हजर व्हायचं देवळामध्ये. 5 वाजता दालन उघडल्यावर समोर पाहिजे ना, नाही तर काय होईल, अनर्थ होईल. मग म्हणून विठ्ठलाचं ते रूप बघून जनाबाई एवढी हसत होती की विचारूच नका. म्हणाल, जने तू पटापट गाणी मान आणि मी पटकन दळतो. 7:30 वाजले. आईने हाक मारली, गोराई त्यांचं नाव होतं. हाक मारली, बरं जने, अगं भाकरी करतेस ना, चूल पेटव बरं.
आणि भाकऱ्याला लाग. आणि जनाबाई लागली भाकऱ्याला, चूल पेटवली, भाकरी करायला लागली. वा, कारण आजचं दळण तर त्याने दळलं होतं, ही नुसती गात होती. कारण